महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची दीर्घ परंपरा लाभलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचं नाव आवर्जून घेतलं जातं। याचं कारण म्हणजे कोल्हापुरातल्या विविध तालीम संस्था, मंडळ, ट्रस्ट सामाजिक भान जपत सार्वजनिक गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतात। यापैकीच एक मंडळ म्हणजे शहरातल्या मध्यवस्तीत असणाऱ्या शाहूपुरीमध्ये असणारं राधाकृष्ण तरुण मंडळ। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 43 वर्षांपासून हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत देशातील मंदिरं आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती अगदी तंतोतंत साकारत आलंय। यंदा या मंडळानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती साकारली। त्याची तयारी बाप्पांच्या आगमनाला काहीच दिवस राहिल्यानं आता रात्रंदिवस चालू आहे। शाहूपुरीत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर साकारल्यानं अवघा परिसर आता विठ्ठलमय होऊन रामकृष्ण हरीच्या गजरात न्हाऊन जाणार आहे। एकंदरीत या मंदिराची रचना कशी असणार आहे हे लोकल 18च्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत। सध्या आपलं आता राधाकृष्ण मंडळ हे कोल्हापुरात तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती असेल आणि सगळ्या कोल्हापूरवासियांना पण आपल्याला माहिती असेल। गेले 43 वर्ष झालं आपण अशा आपल्या या मंदिराच्या भव्य प्रतिकृती आपण उभा करतोय, या की कोल्हापूरवासियांना माहिती झालेला आहे। आपली प्रतिकृती बघण्यासाठी आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक इथून 50 किलोमीटर 100 किलोमीटर वरून पण लोक आपल्या इथे प्रतिकृती बघण्यात येत असतात। तर दरवर्षी आपला हा सामाजिक उपक्रम अतिशय पारंपरिक व उत्साहाच्या रूपाने आपण साजरा करतोय। तसेच यावेळेला मागच्या वेळी आपली 2023ला भव्य अशी केदारनाथची प्रतिकृती आपण केली होती। यावेळेला त्याच यातून आपण आपल्या महाराष्ट्रातलं एक म्हणजे भूषण, मोठाचं भूषण, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण यावेळी साकारत आहे। बरोबर, सेम म्हणजे जसं आपला आता भाग तिथे आहे, म्हणजे जसं विठ्ठल मंदिर तिथे भाग आपला पूर्ण आहे, तसा हा सेम आपण इथे उभारण्याचा आपण प्रयत्न 100% केलेला आहे। यामध्ये आपण सुरुवातीला जसं विठ्ठल मंदिरमध्ये आहे चोखामेळा समाधी आहे, तसं समाधीचा आपण थोडंफार इथं प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर नामदेव पायरी, जसं एंट्रन्सला नामदेव पायरी असतात तसं आपण नामदेव पायरी इथं करतोय, आणि नामदेव प्रवेशद्वार जे आहे तसं आपण नामदेव प्रवेशद्वार पण इथं आपण केलेलं आहे। मंडळाचं आता आपण प्रवेशद्वारावर थांबलो आहोत। काय सांगाल प्रवेशद्वाराबद्दल? हे जर प्रवेशद्वार वेगळं दिसतंय, काय नेमकं सांगाल? जसं नामदेव प्रवेशद्वार आहे विठ्ठल मंदिरमध्ये, तसं विठ्ठल मंदिरमध्ये आपलं जसं आहे सेम तसं बऱ्यापैकी आपण इथं करतोय। त्यामध्ये नामदेव गाभारा पण आहे, त्या गाभाऱ्याचं वुडनचे स्ट्रक्चर आहे, परत खांब जे आहेत वुडन त्या पद्धतीने आपण इथं करतोय। म्हणजे अगदी उभेउभ जसं मंदिर आहे आपण त्या पद्धतीने म्हणजे पूर्ण केलेलं आहे, 100% केलेलं आहे। कायम म्हणजे जशी मंदिरं बाहेर आहेत त्या पद्धतीनेच आपण 100% तेच हुबेहूब इथं साकारण्याचा प्रयत्न करतोय, आणि दरवेळेला 95% 100% हे आपलं काम उभेउभच होते। प्रत्येकाला मागच्या वेळीच आपण केदारनाथचा अंदाज आला असेल, हुबेहूब आपण प्रतिकृती उभा केली। हा पूर्ण गाभारा ओलांडल्यानंतर भाविकांना आपण इथपर्यंत मुखदर्शन जे आहे ते इथपर्यंत आपण खुलं करतोय। त्यानंतर आपली चांदीची मूर्ती राहील, महाराज चांदीची मूर्ती। ती महाराज चांदीची मूर्ती पण आपण रोज सकाळी त्याला शास्त्रोचित पद्धतीने अभिषेक असतो, दुधाचा अभिषेक असतो, आणि एक दिवस आपण नाही असतो त्यावेळी 21 तास दुधाचा अभिषेक आपण चांदीच्या मूर्तीवरती करतो। त्यानंतर आपली दगडूशेठ मूर्ती असती, त्या मूर्तीचा आपण इथं देखावा करतो। भाविक आता मुखदर्शन पण इथनं करू शकतात। तसेच भाविकांना आता या साईडून आपण वाट ठेवले, म्हणजे भाविक या साईडून जाणार, इथे गणपतीचं दर्शन घेऊन मागं आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीचं आपलं दर्शन होणार। जो मागं जो विठ्ठल रुक्मिणीचा जो तिथं आपला गाभारा आहे तो सेम आपण मागे साकारलाय। त्यामुळे याही भाविकांनी पूर्ण आतपर्यंत जाऊन दर्शन घ्यायला येणार आहे भाविकांना, त्यामुळे आपल्याला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार। आता हे मध्ये जे उभा केलंय तिथं आपल्याला सेम म्हणजे आपले विठ्ठल रुक्मिणीचं आपलं इथं आपल्याला ह्या मागच्या ह्याच्यात आपल्याला याचं दर्शन होऊन जाईल। आता यामध्ये तिथे हे जे 2 भाग आहेत रिकामे आपण पाहू शकतो, यामध्ये नेमकं कसं तुम्ही हे करता, काय काय जो तिथं आता गाभारा आहे सेम तशी मूर्ती आपली विठ्ठलमाईची आणि रुक्मिणीची आपली जी मूर्ती आहे ती सेम आपण इथं उभा केलेली आहे। म्हणजे विठ्ठल आपला तिथे जरी आपण बघितलं तर विठ्ठल पुढे आहे, मूर्ती सिंगल विठ्ठल पुढे आहे, रुक्मिणीची त्यांच्या मागाशी मूर्ती ती आहे, सेम आपण तशी प्रतिकृती इथं साकारलेली आहे। तिथून एंट्रन्स केले भाविकांनी की भाविकांना इथपर्यंत यायला मिळणार, आपल्या भाविकांनी इथं विठ्ठल रुक्मिणीचं साक्षात दर्शन होणार। डायरेक्ट दर्शन केलं की डायरेक्ट त्यानंतर आपल्याला एक्झिट त्या साईडनंच आहे, त्या साईड कोल्हापूरकरांनी प्रत्येक आवर्जून कोल्हापूरकरांनी इथं यावं आणि या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन या मंडळाच्या सदस्यांनी, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। लोकल 18साठी मी निरंजन कामत, कोल्हापूर।